मरणाची 1 महिनाभर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं बरं का 1 महिना आणि डॉक्टरने सांगितलं एक काम करा यांना आता तुम्ही घरी घेऊन जा हे उद्या मरणार आहे डॉक्टरला माहितीये ऑक्सिजन काढला की विषय बिल पुरेपूर झालं का विषय संपला तो माणूस मरायला लागला नातेवाईकातला एक जण म्हणतो उद्या मरणार आहे उद्या तर ग्रहण आहे काय म्हणतात तुमच्या गिराण का ग्रहण ग्रहण आहे म्हटले उद्या तो माणूस मरायला लागला नातेवाईक म्हणतो उद्या ग्रहण आहे त्यानं विचार केला पांडुरंगा मी जर ग्रहणाच्या दिवशी मेलो तर लोक म्हणतील ते असंच होतं कसं हे लोकांना विचारलं पाहिजे आपल्याला नाही सांगता यायचं हे ग्रहणाच्या दिवशी गेलं म्हणजे हे काय नाही चांगलं नाही मग तुकोबाळा म्हणतात अरे विचार तुमचा खूप उच्च लेवलचा असला पाहिजे उच्च कोटीचा विचार तुमचा असला पाहिजे तरावया पार भव सिंधू करून फायदा नाही जवळ औषधाची बॉटल होती उचलली तोंडाला लावली घटघट औषध पिऊन घेतलं मला सांगा पोटात औषध गेलं काही नमस्कार केला राम राम केला आणि शरीर धडपडायला लागलं पूर्ण दिवसभर शरीर धडपडलं रात्रभर धडपडलं महिला मंडळ अंग्रहण चालू झालं की मेलं लक्षात देते तुमच्या मरणाची वेळ जर ग्रहणाची असेल तर ती कोणी चुकू नाही शकत मरणाची जागा ठरलेली आहे नाही मरा वाटत ना मरा वाटत नाही तरी मरावं मग मरा वाटत नाही मग धमकी कमून देता कमून पोरांच्या बापाला धमकी मेलेलं बरं काय कळा नाही तुमच्या प्रपंचात मेलेलं बरं खरं सांग हाय का नाही धमकी एक नवरा म्हणला मग आलं अंगलट आता लग्न झाल्यापासून ऐकते पोरं मोठ्या झाल्या तू मर एकदाची ती म्हणली पप्पाच्या बाबा माझ्या नादी लागू नका मी मरण खरंच मर मला बघू दे कशी मरती मी आहे बघायला ती म्हणली बरं आहे का आता येतो अंगलटच आलो आता मर आता धमकी तर दिली थांबून तर मग आता आहे का ना निघाली घराच्या बाहेर अशी गल्लीतून पळायला लागली एक आजोबाशी बाहेर उभे होते आजोबाशी बाहेर उभे होते कुठं चालल्या रात्री 12 वाजले ती म्हणली मरायला यायचं तुम्हाला आमचं बोलणं नाही सुंदर असते असं खरपूस आजोबा रे हुशार आजोबा म्हणजे मला नाही यायचं मरायला तुम्ही मरायला चालल्या गोष्ट खरी आहे पण हातात बॅटरी कशाला लागत ती म्हणजे पुढच्या वस्तीवरले कुत्रे लय बेकार आहे आगामर हा बोलून साहती परी मेल्यावरी रडती माऊली म्हणते मर ही शिवी सुद्धा आम्हाला सहन होत नाही महाराज पण मरण अटळ आहे जागा ठरलेली मरणाची महिला मंडळ कोरोनाच्या काळामध्ये ज्यांना 24 स्कोर होता ती माणसं जगली आणि ज्यांचा रिपोर्ट नुसता पॉझिटिव्ह आला ती माणसं तर तशीच गेली महाराज घाबरूनच का त्या काळात माणसं मरत होती ना आता मरत नाही काय हे फरक एवढाच आहे आताही मरतात त्या काळात सोशल मीडियावर दाखवलं जात होतं आता ते दाखवलं जात नाही गावातून ट्रिप जावी गाडी अशी घाटाला लागावी पावसाळ्याचे दिवस वीज चमचमते आकाश त्या ठिकाणी गडगड गडगड करतोय आता आमच्याकडे एक पद्धत आहे ज्या ती वीज अंगावर येते त्या ड्रायव्हरनी गाडी थांबवली आणि 60 जणांना विचारलं हे बघा एकाच गावातले सगळे लोक म्हटलं हे बघा मी कशी तरी गाडी चालवतोय वीज अंगावर येते ज्या अर्थी अंगावर आपल्या गाडीकडे वीज येते त्या अर्थी आपल्या गाडीत कोणतरी पायाळू असलं पाहिजे तुमच्याकडे नसेल तसं काय आमच्याकडे आहे आता एकाच गावातली लोक होती म्हणजे लोकांना माहिती होतं कारण पायाळू म्हटलं की पाठीची शिर जरी भरली नाही तुमच्याकडे नाही हाय ना हो माना मग लई लोड घेऊ नका बसवा तरी पाय फिरवला पाठीवरून का ती शिर म्हणता दुखायची थांबते गावातले जेवढे होते ते सगळे त्याच्या एकट्याकडे बघायला लागले तुझ्या एकट्यामुळे आम्ही 59 जण धोक्यात गावातले तुम्ही कसं होणार आता तो म्हणला तुम्ही लोड घेऊ नका चिंता करू नका मी जगलो वाचलो तर येईल नाही तर माझ्या नावाचं सगळं करून टाका तुम्ही काय नाही मी बिंदास आहे झालंय जगून मार्ग सगळ्यांना आनंद झाला हे खाली उतरलं आता एसटी निघून गेली पुढे 5 किलोमीटर एसटी गेली आणि एसटीवर हीच पडली लक्षात येतं तुमच्या अरे ह्या एकट्यामुळे 59 जणांचा जीव वाचत होता मरणाचा अधिकारी हा ठरलेला आहे मायबा विठ्ठल महाराज म्हणतात तरावया पार भव सिंधू या माया नगरीत तुम्ही अडकलेले आहात या माया चक्रात तुम्ही त्या ठिकाणी अडकलेले आहात आणि या चक्रामध्ये न अडकता काळ आपल्याला
आपल्याला खायला येईल, कधी येईल माहिती नाही. अभंगाचं